सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ, कर्तव्यकट्टा आणि यशवंत बिब्लिओफाईल्स आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आमचे विद्यार्थी त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहेत. या उपक्रमातील पहिले पुस्तक आहे पसायधन. लेखक विश्वाधार देशमुख, प्रकाशक विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम. पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आजचा हा पुढचा भाग. आपण याचेही स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज 21वा लेख, बुधा चराटे ते धर्मा पाटील. घटना तीच असते, पण घटित मात्र वेगवेगळी असू शकतात. म्हणून आपण त्याकडे कसे पाहतो यावरून त्या घटनेचा अर्थ बदलत जातो. धुळे दुंडाईचा मार्गावरील विखर्ण गावातील धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याने शासकीय संवेदनशीलतेला कंटाळून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली. काही वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले गेले. कुणी तत्कालीन शासनावर टीकेची झोड उठवली, कुणी यासाठी गतकालीन सरकारला जबाबदार धरले, तर कुणी शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण कसे वाढतच चालले आहे याबद्दल चिंता व्यक्त केली. घटना एक, चर्चा खूप, परंतु त्यातही एक मूलभूत गोष्ट तशी दुर्लक्षित राहिली. धर्मा पाटील या शेतकऱ्याची त्याच्या जमिनीवर पोटच्या पोरासारखी असणारी माया, तिच्यापासून दुरावतच जागण्याची संपत गेलेली उमेद आणि त्यातून ओढावलेली अनपेक्षित अखेर. पुरेसा मोबदला मिळाला नाही हे त्याच्या आत्महत्येचे एकमेव कारण नसेल, तर काळ्या आईपासून जबरदस्तीने मुळासकट उपटून टाकल्याची वेदना मोबदल्याच्या मुद्द्यापेक्षा अधिक कारणीभूत असेल. धर्मा पाटील यांची ही वेदना पाहिली की बुधा चराटे ची आठवण गडद होते आणि आपसूक वर्तमान, भूत आणि भविष्याची नाळ जोडली जाते. बुधा चराटे म्हणजे गोनी दांडेकर यांच्या माचीवरला बुधा या कादंबरीचा नायक. यांत्रिकी शहरी जीवनाचा उबग आल्याने काळ्या आईच्या कुशीत शेवटचा श्वास घेण्यासाठी येऊन दाखल झालेला संवेदनशील म्हातारा. बालपण कोकणात राजमाचीच्या किल्ल्यावर गेलेला हा माणूस जगण्यासाठी मुंबईसारख्या यंत्रात भिरकावला जातो. नाईलाजाने तिथे स्थायिकही होतो. मुले बाळे होतात, घरी सून येते. तो देहाने तिथे राहत असतो, पण त्याचे चित्त काही तिथे रमत नाही. आपण इथे परके, मुळापासून दुरावलेले, विस्थापित, उपरे आहोत असे त्याला वाटत राहते. यातून त्याची आपल्या मुलांपेक्षा मुळाप्रती असणारी ओढ तीव्र होत जाते आणि एके दिवशी तो आपल्या गावी काळ्या आईकडे परतण्याचा निर्णय घेतो. साठी उलटून गेलेला, हाडे जीर्ण झालेला, नजर अधू झालेला, वयोमानाने थकलेला बुधा एकटा कसा राहील? काय खाईल? त्याची काळजी कोण घेईल? याची चिंता त्याच्या मुलाबाळांना वाटते खरी, परंतु हा जिद्दी म्हातारा कुणाचीही न ऐकता एकटा आपल्या दुरावलेल्या मुळांकडे, गावाकडे परततो. गावाकडे परतल्याबरोबर रेल्वे स्टेशनवर त्याला गावचा माणूस भेटतो. राहावून बुधा त्याला पहिला प्रश्न विचारतो, समजा ठीक आहे ना? तो माणूस प्रश्न न कळल्याने गोंधळतो. तेव्हा बुधा म्हणतो, समद म्हणजे टेमलाईचं पठार, श्रीवर्धन, मनोरंजन. त्या माणसाला हसू आवरत नाही. तो म्हणतो, अहो, टेमलाईचं पठार म्हणजे का भाकरीचा तुकडा हाय का कुणी पळवून नेल? जिथं होतं तिथंच हाय ते. सोयऱ्या धायऱ्याची विचारपूस करावी तशी बुधा गडराण्याची चौकशी करतो. भले कुणाला बुधाचे हे विचारणं अडाणीपणाचं वाटेल, पण ज्यांचे प्राण रानात गुंतलेले असतात त्यांनाच या अडाणीपणामागचा अन्वयार्थ समजू शकेल. बुधा गावात येतो. आपल्या जमिनीच्या तुकड्याची मशागत करतो. आपल्या पुरतं पिकवतो आणि समाधानाने राहतो. जमीन त्याची आई, तर भोवतीचा निसर्ग त्याचा सखा बनून जातो. आपल्या पोराबाळांना दूरदेशी सोडून आलेल्या बुधाची झाडे, झुडपे, चिमण्या, खारुताई, कुत्र्याचे पिल्लू यांच्याशी गट्टी जमते. लौकिक विश्वापासून दूर
पण स्वतःचे असे वेगळे विश्व बुधा साकार करतो. एके दिवशी अनाहूतपणे बुधाचा मुलगा बिवा बापाला घेऊन जाण्यासाठी येतो. शहरी पर्यावरणात वाढलेल्या बिवाला बापाचं हे जग आणि जगणं वेडगळपणाचं वाटतं. जीव मुठीत धरून तो कशीबशी रात्र काढतो. सकाळी उठतो तेव्हा सगळीकडे धुकं पसरलेलं असतं. बुधा भिवासाठी जांभुळकीची सुगंधी फुले घेऊन येतो. त्याला देतो. 2 पिढ्यांमधलं वाढत गेलेलं अंतर समजून घेण्यासाठी हा प्रसंग फार महत्वाचा आहे. भिवा विचारतो, काय रे हे ब्या? फुलं. त्याचं काय करायचं? वास घ्यायचा. तूच घे, मला नग. चहाची बुट्टी कुठं ठेवली तितकं सांग. बुधासाठी निसर्ग हा आनंद देणारा सखा आहे, तर भिवासाठी चहाच्या बुट्टीचे साधन. बुधाला निसर्गाला प्रतिसाद देत जगण्याची ओढ आहे, तर भिवाला निसर्गाचा प्रतिकार करत त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याची कांक्षा आहे. हे केवळ बाप लेकात पडलेले अंतर नाही, तर 2 जीवन पद्धतींमधलं अपरिहार्य अंतराय आहे. यातून आपल्या आणि भिवाच्या नात्यात निर्माण झालेली दरी बुधाच्या लक्षात आली आणि त्याच्याबरोबर कधी न परतण्याचा निर्धार करून बुधाने सांगून टाकले, माझी माती आता हितच पडायची. आपलं शेत, झाडे, झुडपे, खारुताई, कुत्रा, चिमण्या, आवळी यांचं हे जग स्वायत्त होतं. बुधासाठी स्वयंपूर्ण होतं. म्हणून माणसांच्या दुनियेची गरज त्याला भासत नाही. निसर्गाची कुशी ही अधिक जवळची वाटते. पण मध्येच निसर्गही कोपतो, वणवा पेटतो, झोपडी जळून जायची वेळ येते. अशा वेळी निरगुडीच्या फांद्या तोडून तो झोडपा तयार करतो. त्याने झपाटल्यासारखा वणव्याशी झुंज देतो. एकटा झुंजून महाकाय संकट परतवून लावतो. आभार मात्र आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईचे मानतो. एकट्याने लढून जिंकलो म्हणून मातत नाही की निसर्ग कोपला म्हणून त्याचा राग धरत नाही. उलट वाडवडील असोत वा निसर्ग त्यांच्या पुढे विनम्र होतो. याचा अर्थ हताशता त्याच्या मनाला स्पर्श करत नाही असे नाही. वाघाने कुत्र्याचे पिल्लू उचलून नेल्यावर तो निराश होतो. कुत्र्याचा वियोग त्याला अस्वस्थ करतो. त्याची जगण्याची उमेद खचते, पण म्हणून तो मोडून पडत नाही. जीवन जसे तल्लीन होऊन जगतो तसेच हलक्या पावलाने येणाऱ्या मृत्यूचेही सहर्ष स्वागत करतो. जीवनाप्रती जितकी श्रद्धा बाळगतो तितकीच मृत्यूवरही ठेवतो. सतत 3-4 दिवस पाऊस कोसळतो. कुत्र्याच्या वियोगाने निराश झालेला बुधा झोपडीत पडून राहतो. तापाने त्याचे अंग फणफणते, पण तो हे सारे शांतपणे सहन करतो. चिडत नाही, रडत नाही, उधारीच्या जिन्यासाठी धडपडत नाही. पाऊस थांबला. चिमण्या चिवचिव करीत झोपडीत आल्या. खारी चिरचिरत आत आल्या. त्या सगळ्यांनाच दिसलं की आपला मायाळू धनी शांत झोपला आहे. त्याच्या अंगाला मुंग्या लागल्या आहेत. बुधा चराटेचा मृत्यू आपल्यापैकी प्रत्येकाला अंतर्मुख करणार आहे, पण धर्मा पाटील यांचा मृत्यू अस्वस्थ करणारा आहे. बुधाला निसर्गाच्या कुशीत नैसर्गिक मरण आले, पण धर्मा पाटील यांना मंत्रालयाच्या दालनात अनैसर्गिक मृत्यूला सामोरे जावे लागले. कारखान्यात 4 दशके काम करूनही बुधाला त्याच्या जमिनीचा तुकडा कसण्यासाठी मिळाला. बऱ्याच वर्षांनंतरही गावाकडे परतून टेमलाईचं पठार, शिरीवर्धन, मनोरंजन यांची संगत त्याला मिळाली. धर्मा पाटील यांना मात्र त्यांच्या जमिनीचा तुकडा विकासाच्या घशात घालावा लागला. आजूबाजूचे डोंगर तर अगोदरच विकासांच्या पोटात गेलेले असतील. अशा वेळी ना बालपणीचा भोवताल, ना जमीन, ना मोबदला. मुळापासूनच उपटून टाकल्याने विस्थापनाची बळबळती जखम उरात घेऊन या संवेदनशील श्रमिकाने जावे तरी कसे? लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि मी लाभार्थी असा कल्ला सगळीकडे सुरू असताना धर्मा पाटील यांच्यासारख्या कित्येक श्रमिकांच्या वाट्याला असे दुर्दैवी मरण का यावे? मृत्यू अटळ आहे हे सत्य मान्य, पण निदान आता यात असलेल्या समस्त धर्मा पाटीलांना
बुधासारखे समाधानी मरण यावे. किमान एवढी तरी संवेदनशीलता व्यवस्थेच्या अंगी येईल का? धन्यवाद.